मॅडम अँटी एजिंग म्हणजे नेमकं काय? अँटी एजिंग म्हणजे कसं आहे, की अ, नैसर्गिकरित्या प्रत्येक जणामध्ये एजिंग प्रोसेस ही होत असते. बरोबर. जसं शरीरामध्ये होते तसं प्रत्येकाच्या स्किनमध्ये सुद्धा ती होते. ती नॅचरल प्रोसेस आहे. बरोबर. पण वय वाढणं हे आपल्या हातात नाहीये. हं. पण ते कमी दिसणं हे आपल्या हातात आहे. बरोबर. सो अँटी एजिंग मध्ये आपण बेसिकली वयाच्या हिशोबाने आपल्या स्किनची अशी काळजी घेतो, हं. की जेणेकरून आपलं वय तेवढं दिसत नाही हं, हं. आणि आपलं वय कमी दिसतं. ओके. सो ते आपण अँटी एजिंग म्हणून आपण हे करतो, की एजिंग प्रोसेस आपण थांबवत नाही, हं. पण आपण स्लो डाउन करतो. त्याला अँटी एजिंग असं म्हटलं जातं. मॅडम आपल्या त्वचेचं वय वाढण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? त्वचेचं वय हं. हे वयाच्या 25व्या वर्षापासून सुरू होतं. ओके. सो जे आपल्याला म्हणजे लोकांमध्ये कॉमन आपला गैरसमज असतो, की 40शी नंतर आपलं वय वाढतंय. हं, हं. सो तसं नसतं. एजिंग प्रोसेस जी म्हटली चेहऱ्याची किंवा स्किनची आपण ज्याला म्हणतो, ती वयाच्या 25व्या वर्षापासून चालू होते. ओके. आता एजिंग प्रोसेस म्हणजे नक्की काय होतं स्किनमध्ये? हां, हां. सो आपल्या स्किनमध्ये 2 प्रोटीन असतात. कोलॅजन आणि इलॅस्टिन. हे ओके. असे 2 प्रोटीन असतात. हं. सो इलॅस्टिन हे तुमच्या स्किनला इलॅस्टिसिटी देतं. म्हणून तुमची त्वचा नेहमी अशी निथळ असते आणि त्याला एक सॉफ्टनेस असतो. हं, हं. पण कोलॅजन जे असतं ते तुमचं स्किन स्ट्रक्चरला तुमचं होल्ड करतं. म्हणून तुमची स्किन नेहमी टाईट असते. ओके. सो यंगर एजमध्ये टाईट असतं. 25व्या वर्षानंतर कोलॅजन आणि इलॅस्टिन हे 2 प्रोटीनचे जे घटक आहेत, हं. ते स्किनमधले हळू कमी व्हायला लागतात. ओके. ते जे कमी होत राहतात त्यावेळेला जर आपण काही केलं नाही, तर त्याचा जो प्रभाव आहे तो वयाच्या 40शी नंतर दिसायला लागतो. ओके. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की एकाच वयाची 2 माणसं असतील, हं. तरी एक जण 40शीच्या जागी 50शीतलं दिसतं, पण एक जण 40शीच्या जागी 30शीतलं दिसतं. हं, हं. सो हा जो फरक आहे, हं. हा कोलॅजन आणि इलॅस्टिनमुळे असतो. ओके. सो जेव्हा तुमचं कोलॅजन आणि इलॅस्टिन जेव्हा कमी होतं, त्यावेळेला तुमच्या स्किनची होल्डिंग कपॅसिटी कमी होते. हं. जेव्हा स्किनची होल्डिंग कपॅसिटी कमी होते, ओके. म्हणजे काय होतं, तर इकडे जे आपलं इनिशियल एजमध्ये हं. स्किन टाईट असते. त्यामुळे हं. स्किन इकडनं तुम्हाला नेहमी लिफ्ट दिसेल हं. आणि थोडं इकडनं तुमचं प्रॉपर तुमचं टोनिंग असतं. बरोबर. पण जसं तुमचं कोलॅजन लेव्हल कमी व्हायला लागतं, तुमचा इकडचा होल्ड कमी होतो ओके. आणि ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे तो होल्ड सगळा इकडे येतो. म्हणून स्किन जी लूज होते, जी आपण म्हणतो, हं. ती इकडे लूज जास्त दिसते, बरोबर. कारण तुमचं होल्डिंग कपॅसिटी कमी झालेली असते स्किनची. ओके. सो हा फरक आहे आणि हे जर आपण वयाच्या 25व्या वर्षापासूनच जर काही गोष्टी आपण नियंत्रण ठेवले, तर आपण आपलं एजिंग प्रोसेस थांबवू शकत नाही, हं. पण स्लो डाउन करू शकतो आपण.